मराठी, M54 मराठी, 223 आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास, द्वितीय सत्र, पुस्तक 4, आधुनिक मराठी वाङ्मयाचा इतिहास, इसवी सन 1960 ते 2000 या काळातील आपण नाटक बघूया की कोणत्या कोणत्या नाटककारांनी नाटक लिहिले. तर आपण या घटकात 1960 ते 2000 काळात लिहिलेल्या नाटकांचा थोडक्यात परिचय करून घेणार आहोत. नाटक हे संवाद रूपाने आपल्या पुढे आलेले असते. नाटकाचे लेखन हे जसे व्यावसायिक नाटकांसाठी झालेले असते तसे ते प्रायोगिक नाटकांमध्येही होताना दिसते. तर काही प्रमुख नाटककार तर आचार्य प्रल्हाद केशवत्रे यांनी नाट्यलेखनातही आपला ठसा उमटवला आणि त्या कालखंडात त्यांचे तो मी नव्हेच हे नाटक प्रचंड गाजले. एका सत्य घटनेवर ते आधारलेले हे नाटक वादग्रस्त ठरले, पण त्याचे वाङ्मयीन मूल्य फारसे नाही फिरता रंगमंच या नाटकासाठी वापरला गेला, हीच काय ती त्याची कामगिरी म्हणता येईल. आता वि.वा. शिरवाडकर यांचे कवी म्हणून जसे नाव आहे तसेच नाटककार म्हणूनही आहे. ज्यावेळेस वि.वा. शिरवाडकरांना कविता लेखतात त्यावेळेस कुसुमाग्रज आपल्या सर्वांना माहीतच आहे, कुसुमाग्रज या नावाने त्यांना ओळखतात आणि नाटकामध्ये ते वि.वा. शिरवाडकर म्हणून त्यांची ओळख आहे. या काळातील त्यांचे नटसम्राट 1970 हे त्यांनी महत्त्वाचे नाटक लिहिले आणि ते नाटक किंग लिअर या नाटकाचे कथानक वाचून एका कलावंतांची शोकांतिका ट्रॅजेडी त्यांनी या नाटकात मांडलेली आहे. आप्पासाहेब बेलवलकर या नटाची कुटुंबात होणारी हेळसांड हा विषय असल्याने ते एका नटाचीच नव्हे तर एका वृद्धाची शोकांतिका बनली, एका वृद्धाची ट्रॅजेडी बनली. वृद्ध झालेला नट त्याच्या जीवनशैलीमुळे एकूणच बदलत्या काळात कुटुंबात सामावू न शकल्यामुळे ही समस्या निर्माण झालेली आहे. शिरवाडकरांनी अगोदरच तशी या काळातही अनेक नाटके भाषांतरित करून मराठीत आणली. त्यानंतर पु ल देशपांडे त्यांचेही महत्त्वाचे लेखन 60 पूर्वीच आहे. या काळात ती फुलराणी हे परकीय नाटकावर आधारित असलेले नाटक गाजले आणि 20 वर्षे रंगमंचावर चालल्यानंतर ते 1994 प्रसिद्ध झाले. आणि चित्र खानोलकर नंतरचे नाटककार हे चित्र खानोलकर यांनी लिहिलेल्या अनेक नाटकात त्यांचे भाग्य यांचा मागोवा घेतला आहे. माणसातील भावभावनांचे नातेसंबंधाचे खानोलकरांना आकर्षण दिसून येते. 1-0 बाजीराव या नाटकात खानोलकरांनी बाजीरावाच्या निमित्ताने एक रंग असलेली व्यक्तिरेखा त्यांनी नाटकात आणली. त्यानंतर त्यांचे अवध्य नाटकात गंगाधर गायतोंडे या कलावंताशी स्वतःशी संवाद आहे. एकाच व्यक्तीतील सश्रद्ध आणि अश्रद्ध या दोन प्रवृत्तींचे दर्शन त्यात घडते. त्यानंतर विश्राम बेडेकर यांचे नरोवा कुंजरोवा या जेलमध्ये घडणारे नाटक गुन्हेगाराला फाशी देण्या संदर्भात चिंतन करत मानवी स्वभावाचे दर्शन ते घडवते. वाजे पाऊल आपले मध्ये सतत होणारे गैरसमज आणि भास होणारी व्यक्तिरेखा त्यांनी दाखवली आहे. आणि विनोदी पद्धतीने मांडलेला गंभीर विषय या नाटकात येतो. आणि बेडेकरांचे अत्यंत महत्त्वाचे नाटक म्हणजे टिळक आणि आगरकर 1980 त्यांनी लिहिलं आणि अनेक वर्ष त्यांच्या डोक्यात हा विषय घोळत होता. आणि टिळक आणि आगरकर यांच्यातील मैत्री आणि संघर्ष यांचे भावदर्शन त्यांनी त्यात घडवलेले आहे. त्यानंतर विद्याधर गोखले यांचे 60 पूर्व आणि नंतरच्या काळातही नाट्यलेखन संगीत नाटकांची परंपरा त्यांनी पुढे ठेवली. आणि पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी संगीत कट्यार काळजात घुसली ह्या नाटकाला पुरुषोत्तम दारव्हेकरांनी संगीत दिले. विद्याधर गोखलेंचे नाटक आहे. आणि सती हे व्यंकटेश माडगूळकरांचे नाटक. सती हे हिंदू स्त्री आणि इंग्रज अधिकारी यांची प्रेम कहाणी आहे. सती जायचे तर केव्हा जावे या गुंतागुंतीचा वेध हे नाटक घेते. पती गेले ग काठेवाडी आणि बिनबियाचे झाड हे 2 नाटके त्यांचे लोककथांवर आधारित आहेत.
व्यंकटेश माडगूळकरांचे आणि श्रीना पेंडसे यांचे नाट्यलेखन, त्यांचे इतर लेखनांचे रूपांतर राजे मास्तर, हे श्रीना पेंडसेंचे जे नाटक आहे राजे मास्तर मध्ये सज्जन उदार असे राजे मास्तर आहेत. तर यशोदा हे जे त्यांचं नाटक ही सामाजिक पार्श्वभूमीवरची प्रेम कहाणी आहे. आणि नंतर श्रीना पेंडसे यांचे गारंबीचा बापू हे नाटक त्यांच्या याच नावाच्या नावाजलेल्या कादंबरीचे रूपांतर आहे. बापू हे यातले अफाट आणि साहसी पात्र रसिकांच्या मनात घर करून जाते. रत्नाकर मतकरी यांनी बरीच नाटके लिहिली. आरण्यक मध्ये त्यांनी महाभारतातला विषय घेतला. विदूर, कांती, गांधारी, युधिष्ठिर ह्या 4 व्यक्तिरेखा आयुष्याचे सीमावलोकन करण्यासाठी अरण्यात जातात अशी कथा आलेली आहे. आणि त्यानंतर रत्नाकर मतकरी यांचे लोककथा 78 हे त्यांचे नाटक 60 नंतरच्या काळातील आधुनिक प्रयोगशील नाट्य इतिहासातील एक महत्त्वाचे नाटक आहे. त्यानंतर 50कडे झुकलेल्या पुरुषाला असणारी यौवनाची ओढ अजून यौवनात मी मध्ये आलेली आहे. उद्योग व्यवसायातील एका व्यक्तीच्या मनातील वैचारिक संघर्ष रत्नाकर मतकरी यांच्या अश्वमेध या नाटकात, तर मोठ्या माणसातील असेच दुभंगलेपण रत्नाकर मतकरी यांच्या दुभंग या नाटकात आले. आणि त्यांचं परत अग्निदेव्य या नाटकात सून आणि तिचे वडील यांचा संघर्ष आलेला आहे. अशा प्रकारे अनेक विषय मतकरांनी हाताळले, रत्नाकर मतकरींनी हाताळले. आणि त्यानंतर विद्याधर पुंडलिक यांचे माता द्रौपदीच्या तळामळाचा शोध घेणारे तर चारवाक हे वैचारिक नाटक आहे. त्यांचेच कुणीकडून कुणीकडे यामध्ये शिक्षण व्यवस्थेचा वेध घेतला आहे. मधुसूदन कालेलकर यांनी सुद्धा दिवा जळू दे सारी रात, चांदणे शिंपित जा ही नाटके लिहिली. अशोक परांजपे हे लोककलांचे अभ्यासक, त्यांनी त्या लोककलेचा नागर रंगभूमीसाठी अत्यंत प्रभावी वापर करून आतून कीर्तन वरून तमाशा हे नाटक अशोक परांजपे यांनी रूपबंध आणि विषय रूपबंध यांचे प्रभावी वापर करत मराठी रंगभूमीला अनेक नाटके दिली. त्यानंतर संगीत रंगभूमीसाठी संत गोरा कुंभार हे लक्षणीय नाटक त्यांनी लिहिले अशोक परांजपे यांनी. आणि हमीदाबाईची काठी हे अनिल बर्वे यांचं नाटक खूपच लोकप्रिय झाले. त्यानंतर त्यांनी स्वतःच्या कादंबरीवर आधारित थँक्यू मिस्टर ग्लाड हे नाटक लिहिले. हमीदाबाईची कोठी हे बदलाच्या वाऱ्यात गाण्याच्या कलेवर आलेल्या संकटाची चाहूल घेणारे नाटक आहे. नंतर पुत्र कौमष्टी हे नाटक त्यांनी नैतिक धक्का देणारे नाटक त्यांनी लिहिले. आणि अच्युत वझे यांचे चल रे भोपळ्या टुणूक टुणूक या नाटकात मुंबईसारख्या महानगरात राहणाऱ्या माणसाचा जीवनानुभव येतो. मुंबईतलेच नव्हे तर एकूण समकालीन जीवनातील निरर्थकता त्यात व्यक्त होते. संवादाला गौण स्थान देत शब्दांच्या नादमयतेचा जाणीवपूर्वक वापर या नाटकात वझे यांनी केला आहे. दिलीप जगताप यांनी एक अंडे फुटले मध्ये समकालीन अनुभव मांडले आहेत. वृंदावन दंडवते यांचे लेखन या नव्या प्रवाहातले आहेत. आता आपण काही प्रमुख नाटककार ह्या काळातले बघितले 1960 ते 2000. त्यानंतर प्रायोगिक नाटके कोणी लिहिले ते बघूया की विजय तेंडुलकर यांनी मराठी नाटकाचा चेहरा मोहराच बदलून टाकला. आणि त्यांच्या त्या नाटकातून श्रीमंत गिधाडे या नाटकात माणसाच्या अंतर्मनातील गिधाडी वाईट प्रवृत्ती पृष्ठभागावर त्यांनी आणली. शांतता कोर्ट चालू आहे या नाटकात लीला बेनारेच्या निमित्ताने आलेले स्त्री पुरुषविषयक नैतिक प्रश्न चक्रावून टाकतात. सखाराम बाइंडर हे विजय तेंडुलकरांचं खूप लोकप्रिय नाटक कोणती नैतिक बाजू न घेता तेंडुलकर स्त्री पुरुषांबद्दल काही महत्त्वाचे सांगतात या नाटकात. त्यानंतर तेंडुलकरांनी घाशीराम कोतवाल या नाटकात उत्तर पेशवाईचा काळ, पुणेरी ब्राह्मणाशी ऐरणीवर आलेली लोकभूमीवरील विषय कलांचा वापर त्यांनी केला. कमला या नाटकात विकली जाणारी स्त्री ही सत्य घटना आलेली आहेत.
तेंडुलकरांनी नाटकातून अनेक प्रकार हाताळले. त्यानंतर एल कुंचवार यांनी सुरुवातीला तेंडुलकरांचा प्रभाव त्यांच्यावर दिसतो आणि मानवी नात्यातील सूक्ष्म गुंतागुंत निर्माण झालेले पेच त्यांच्या नाटकात येतात. हळूहळू प्रकटणारी संवेदनशीलता हा नाटकाचा विशेष आहे. गारबो, रुद्रवर्षा, वासनाकांड, पार्टी, वाडा चिरेबंदी, भग्न तळ्याकाठी, युगात, आत्मकथा, प्रतिबिंब या नाटकातून सामाजिक वास्तवाचे सजग भान दिसते आणि त्यांच्या नाटकात अशा संपन्नता जशी आहे तशी सांस्कृतिक नवताही दिसते. त्यानंतर गो. देशपांडे ही महत्त्वाचे प्रायोगिक नाटककार होत. त्यांच्या उद्ध्वस्त धर्मशाळा या नाटकाने राजकीय नाटकाचा नवा मार्ग तयार केला. प्राध्यापकाने आपली विचारसरणी विद्यार्थ्यांना द्यावी की नाही या विषयावर ते बेतलेले आहे. असे करणाऱ्या प्राध्यापकाची होणारी चौकशी आणि त्यानिमित्ताने झालेले विचारदर्शन या नाटकात येते. राजकीय विचार आणि जीवनाविषयक दृष्टिकोनाला संगर्त त्यात प्राधान्याने येतो. सत्ताधारी वर्गाकडून होणाऱ्या दडपशाहीचे दर्शन त्यात आलेले पुन्हा त्यांच्या अंधारयात्रा आणि विष्णुगुप्त चाणक्य या दोन्ही नाटकात राजकीय विचार येतात. तर सतीश आळेकर यांनी लिहिलेल्या नाटकातील विश्व मध्यमवर्गीयांचे आहे. त्यांनी नव्या पिढीची संवेदनशीलता नाटकात आणली आणि आपल्या शैलीचा स्वतंत्र प्रवाह निर्माण केला. जीवनातील निरर्थकता हा या आळेकरांच्या नाटकांचा मुख्य धागा आहे. त्यात उपरोध आणि उपहास असतो. डार्क कॉमेडी या प्रकारातले हे नाटक आहे. मृत्यूनंतर आपल्या जगण्याचे लावलेले आख्यान असा महानिर्वाण नाटकाचा विषय आहे. जीवनातील अर्थशून्यता ते मानते. या नाटकाला नाट्य म्हटले गेलेले आहेत. बेगम बर्वे हे त्यांचे दुसरे नाटक. आपल्या नायिकेची भूमिका मिळावी श्रीपात्र करणाऱ्या नटाला वाटते, त्यातून तो अस्तित्वाचा शोध घेतो. दुसरे दोघे एकाच बाईवर प्रेम करतात. ते जगण्याचा अर्थ आणि अर्थहीनता शोधतात. आणि त्यांचं सतीश आळेकरांचं दुसरं नाटक म्हणजे महापूर. या नाटकातील मुलगा, त्याला आलेले अपयश, घरातील दडपण या पार्श्वभूमीवर देशभक्त आईवडिलांच्या आदर्शवादाची टर उडवणारा असा आहे. आणि शनिवार रविवार या नाटकात आपल्या जीवनात अर्थपूर्ण कसे काही नसल्याच्या निर्मितीच्या स्तरावरही काही नसल्याची जाणीव झालेले अपत्य नसणारे जोडपे आहे. आणि समकालीन जगण्यातील निरर्थकता आणि जगण्याचा शोध हे आळेकरांच्या नाटकातील मुख्य सूत्र आहे. त्यानंतर श्याम मनोहर. 80च्या दशकात फारसे काही नाटककार उदयाला आले नाही. त्यात श्याम मनोहरांचे नाटके हृदय, यकृत, वेळकोट, प्रेमाची गोष्ट ही त्यांची या काळातील नाटके अगदी वेगळ्या पद्धतीने मध्यमवर्गीयांच्या जाणीवांचा शोध ते घेतात. त्यानंतर जयंत पवार यांची 4 नाटके आहेत. त्यापैकी अधांतर हे नाटक अधिक लक्षवेधी ठरले. शपाहत खान यांची शोभायात्रा हे नाटक आणि अजित दळवी हे नाट्य स्पर्धेतून प्रायोगिक रंगभूमी, त्यानंतर व्यावसायिक रंगभूमीकडे वळलेले नाटककार डॉक्टर तुम्हीसुद्धा या नाटकातून अजित दळवी यांनी वैद्यकीय व्यवसायातील स्पर्धा, लालसा याची गंभीर असलेली अनैतिकता ही अधोरेखित केलेली आहे. गांधी विरुद्ध गांधी या नाटकात महात्मा गांधी आणि त्यांचा मुलगा हरिलाल यांच्यातील संघर्षाच्या पातळीवर संबंध मांडले. प्रशांत दळवी यांनी या काळात 6 नाटके लिहिली. 4 चौघी हे 1991 मध्ये असलेले नाटक अधिक महत्त्वाचे आहे प्रशांत दळवी यांचे. त्यानंतर ध्यानीमनी, आपल्याला मूल झाले आहे, चाहूल हे आणखी त्यांचे लक्षणीय नाटके आहेत. अभिराम भडकमकर यांचे ज्याचा त्याचा प्रश्न हे नाटक एक चर्चा नाट्य आहे. विज्ञान, श्रद्धा, अंधश्रद्धा, दैववाद अशा अनेक विषयातील या नाटकातील पात्रे बोलतात. आणि मकरंद साठे यांचे सूर्य पाहिलेला माणूस हे सॉक्रेटिसच्या जीवनावरील नाटक होय.
या काळातील नाटककार रंगभाषेचा वापर नाट्यलेखनात करू लागलेले दिसतात. शब्दांची निवड, वाक्यरचना, क्रियापदे यांच्या वापरातील रूढसाचे त्यांनी नाकारलेले आहेत. नवकथा, नवकविता याप्रमाणे त्याला नवनाट्य असेही म्हटले गेले. त्यानंतर दलित स्त्रियांचे आणि ग्रामीण नाटके आपण बघूया. या काळातील त्या बाबासाहेबांच्या प्रेरणेने म भी चिटणीस यांनी लिहिलेले युगयात्रा हे नाटक धर्मांतर सोहळ्यात दीक्षाभूमीवर 1956 सादर झाले. या नाटकाने दलित रंगभूमीचा पाया घातला. भी.सी. शिंदे यांच्या काळोखाच्या गर्भात या नाटकाने या प्रवाहाला गती दिली आणि आधीपासूनच लिहित असलेले भी.सी. शिंदे एक महत्त्वाचे नाटककार होत. भिक्षुणी वासवदत्ता हे बुद्ध तत्वज्ञानाशी संबंधित, तर वैरी झाला कैवारी, काळोखीच्या गर्भात, आयोग, पालवी ही दलित जीवनातील विविध समस्या हाताळणारी नाटके त्यांनी लिहिली. त्यानंतर प्रेमानंद गजबे हे दलित विश्वाचा शोध घेणारे नाटककार सतत नव्या विषयांच्या शोधात दिसतात. किरवंत या त्यांच्या नाटकाने उच्चवर्णीयातील वंचित घटकांकडे लक्ष वेधले. त्यानंतर वांज माती, जय जय रघुवीर समर्थ अशा अनेक नाटकातून त्यांनी समाजातील वैगुण्यावर नेमके बोट ठेवले. आणि रामनाथ चव्हाण यांनी साक्षीपुरम हे नाटक सत्य घटनेवर आधारित लिहून हिंदू धर्मातील असह्य वेदना सहन न झाल्याने मुस्लिम धर्म स्वीकारण्याच्या दलितांचे चित्रण केले. तसेच बामणवाडा या नाटकात आंतरजातीय विवाहाची अपरिहार्यता अधोरेखित त्यांनी केली रामनाथ चव्हाण यांनी. त्यानंतर दत्ता भगत यांनी खेळी या नाटकात समकालीन वास्तव त्यांनी दाखवले. वाटा पळवाटा या नाटकात दत्ता भगत यांनी दलितांच्या 3 पिढ्यांचा वैचारिक संघर्ष आणि काळाबरोबर त्यांच्यात कसा बदल होत गेल्याचे सूक्ष्म दर्शन घडते. आणि दत्ता भगत यांच्या अश्मक या नाटकात भगत यांनी बौद्ध तत्त्वज्ञान आणि मानवी मूल्यांचा विषय हाताळलेला आहे. टेक्सास गायकवाड यांनी खळबळजनक आणि विचारप्रवृत्त नाटक लिहिले. आम्ही देशाचे मारेकरी या नाटकात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मुखवटा उघडा केला आणि संघाच्या आतील व बाहेरील वर्तन व्यवहाराचे दर्शन उपरोधाच्या अंगाने ते घडवितात. तर मन्वंतर या नाटकात टेक्सास गायकवाड यांनी दलित सवर्ण आंतरजातीय विवाहाचा पुरस्कार केला आहे. कोण म्हणता टक्का दिला हे संजय पवार यांच्या 90च्या दशकातील एक महत्त्वाचे नाटक होय. प्रकाश त्रिभुवन यांच्या थांबा रामराज्य येते या नाटकाने बराच काळ गाजवला. हे मुक्त नाट्य आहे. त्यानंतर एक होता राजा या नाटकात प्रकाश त्रिभुवन यांनी दास प्रथेवर आसूड ओढत उच्चवर्णीयांच्या कारस्थाने उघडकीस आणली. कमलाकर डहाट यांच्या नरबळी, बहिष्कार, हत्याकांड, बाजार, मृत्यूदिन व मुक्तीदिन, मसन्याऊद या नाटकातून दलित समाजातील अंधश्रद्धा, अन्याय, अमानुषता, अघोरी, अमानवी वर्तनाचा आलेख मांडला. आणि रुस्तुम अचलखाम यांच्या कैफियत या नाटकात दादू इंद्रकर या तमाशा कलावंताचा फड जाळण्याच्या सत्य घटनेचा संदर्भ आहे. एक दलित कलावंताच्या कलागुणावर हल्ला झाल्याची कैफियत या नाटकात मांडलेली आहे. त्यानंतर जोशना देवधर हे दलित स्त्रीलेखिका. कल्याणी हे नाटक राजस्थानी परंपरा चित्रित करणारे आहे. सई परांजपे यांची जास्वंदी नाटक व्यावसायिक म्हणावे लागेल. त्यानंतर माझा खेळ मांडू दे हे महत्त्वाचे नाटक श्रीकृष्णांच्या संदर्भातले आहे. 4 स्त्रियांच्या जीवनातील घटना त्यातील नाट्य आपल्यासमोर उलगडते. ज्योती म्हापशेकर यांची मुलगी झाली हो हे एक मुक्त नाट्य आहे. स्त्रीमुक्ती लढा, स्त्रीचे प्रश्न या संदर्भातील स्त्री जाणीवा त्यातून प्रगट झाल्या. इंदुमती जोंधळे यांची फुलझडी, रेखा बैजल यांच्या आदिम, आकाश ओढ, वनिता पिंपरखेळे यांचे फसगत, पप्पूच्या शोधात 5 पात्रे ही नाटक उल्लेखनीय आहेत. त्यानंतर दलित प्रवाहाप्रमाणे ग्रामीण साहित्य प्रवाहात नाट्यलेखन फारसे दिसत नाही. व्यंकटेश माडगूळकर यांनी त्याची चांगली सुरुवात केली होती. तू येडा कुंभार हे नाटक व्यंकटेश माडगूळकरांचे एका कथेवर आधारित असून गावात येणाऱ्या यंत्रसंस्कृतीला विरोध करणारा इजाप्पा हा नायक त्याचा आहे. आणि या नाटकाला ग्रामीण म्हणता येईल. गावात मोटर आल्यानंतर तो घरात शेजारी हॉटेल काढतो आणि त्यामुळे घरालाच बाजाराचे रूप येते.
साधी सोपी ग्रामीण भाषा वापरून जुन्या नव्याचा संघर्ष दाखवलेला आहे. त्यानंतर नामा सातपुतेमध्येही ग्रामीण वळणाचे कथानक आहे. मधु मंगेश कर्णिक यांनी कोकण प्रदेशातील भावीन देवकी या नाटकात आणली. सामाजिक बंधनामुळे प्रेम कहाणीची शोकांतिका झाली. रा र बोराडे हे माडगूळकरांनंतरचे ग्रामीण नाटककार. पिकलं पान मध्ये इरसाल माणूस त्याच्या रंगेलपणावर त्यांनी उभा केला. विहीरमध्ये सवर्ण दलित सवर्ण यांच्यातील संघर्ष दाखवला. असले ग बाई फसले नभोनाट्यही त्यांनी लिहिले. रा र बोराडे यांनी नामदार सौभाग्यवती या कादंबरीच्या आधारे लिहिले गेलेले नाटक ग्रामीण राजकारणात महिलांची कोंडी कशी होते यांचे गतिमान चित्रण करते. रा र बोराडे यांची नाटके मराठवाड्यातील ग्रामीण पर्यावरणातही आहे. त्यानंतर आपण व्यावसायिक नाटके बघूया की मधुकर तोरणमल यांच्या तरुण तुर्क म्हातारे अर्क या नाटकाला रसिकांचा आश्रय मिळाला व्यावसायिक नाटकात. आणि विद्याधर पुंडलिक माता द्रौपदीने बरीच मान्यता मिळवली. आणि जयवंत दळवी एक महत्त्वाचे लेखक. सुरुवातीला दळवींनी नाट्यलेखनात अनेक प्रयोग केले. दळवींचे नाट्यलेखन 1960 नंतर बदलले आणि माणसाच्या अंतरंगाच्या तळाशी जाऊन त्याचा ठाव घेणारे नाटक त्यांनी नाट्यसृष्टीला दिले. दळवींनी नाटके लिहिताना बऱ्याचदा स्वतः लिहिलेल्या कथा कादंबऱ्यांचा आधार घेतला. त्यांच्या बॅरिस्टर या नाटकात एका बॅरिस्टरच्या जीवनातील आलेल्या सुंदर स्त्रीमुळे निर्माण झालेली मानसिक अवस्था आणि व्यक्तिमत्वाला आलेले दुभंगलेपण हा आशय आलेला आहे. सूर्यास्त हे त्यांचं दळवींचं नाटक. आणीबाणीचा संदर्भ त्यात आहे. आणि मुख्यमंत्र्यांच्या मूल्यनिष्ठ बापाला डोळ्यासमोर चालता आलेला मूल्यऱ्हास पाहावा लागतो. पुरुष या नाटकात वासनांत पुरुषाचा एक स्त्री प्रतिडावाने कसा नायनाट करते हे दाखवले आहे. दळवींनी सावित्री, पर्याय, नातीगोती ही समस्याप्रधान नाटकेही लिहिली. तर ही व्यावसायिक नाटके आहेत. त्यानंतर रायगडला जेव्हा जाग येते वसंत कानेटकरांचे ऐतिहासिक नाटक अतिशय गाजले. आणि संभाजीराजे माणूस म्हणून कसे होते याचा शोध घेणे त्यामागील येतो. अखेरचा सवाल हे पण वसंत कानेटकरांचे नाटक अतिशय भीषण आजारातील मुलांचे जीवन समोर आणले. आणि त्यानंतर कानेटकरांची अश्रूंची झाली फुले या शोभनाट्यात शिक्षण व्यवस्थेची पार्श्वभूमी त्यांनी वापरली. आणि वेगळं व्हायचंय मला हे बाळ कोल्हटकर यांच्या बाळ कोल्हटकर यांचं वेगळं व्हायचंय मला. वाहतो दुर्वाची जोडी यांनी या विषयाचा म्हणजे कुटुंबाचे विभक्तीकरण, काही कौटुंबिक प्रश्न याच्यावर बाळ कोल्हटकर यांनी हे नाटक लिहिले. वेगळं व्हायचंय मला, वाहतो ही दुर्वाची जोडी. आणि त्यानंतर अशा प्रकारे 1960 ते 2000 या कालखंडातले नाटक आपण बघितले. नाटक आणि नाटककार कोणती नाटके त्यांनी लिहिली. प्रायोगिक नाटके, व्यावसायिक नाटके, दलित स्त्रियांची आणि ग्रामीण नाटके आणि नाटककार. जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज.